झालेल्या आणि होपफुली या सूचना तुमच्या लक्षात राहतीलच. आज आपल्याला सरांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे, सीए सरांनी, नाहर सरांनी. तर त्यातले काही पॉईंट्स असे की त्यांनी हे पण सांगितलं आहे की तुमच्या फील्ड सोबत तुमचा सक्सेस रिलेव्हंट केलं जात नाही. कुठल्याही फील्डमध्ये सक्सेस होऊ शकतात. सक्सेसची तुमच्या डिग्रीने व्याख्या ठरत नाही. ओके. त्यानंतर की त्यांचा जो पेपर त्यांनी जाऊन लिहिला, नंतर रस्टिकेट झालं, तर त्या केसमध्ये मेडिकल फील्डमध्ये बायस ही टर्म आहे. बायस म्हणजे काय? एखादी रीडिंग घेताना काहीतरी एरर झाला, त्या एररला आपण बायस म्हणतो. तर कदाचित सरांच्या अनालिसिस मध्ये तो बायस असेल, तो बायस त्यावेळेस नसता, तर त्याच वेळेस 2 वर्ष अगोदरच सरांनी क्लिअर केली असते एक्झाम. ठीक आहे. आणि सरांकडे पाहून आज आपल्याला लक्षात येतं की कुठल्याही फील्डमध्ये असो, माणूस त्याच्या यशाच्या अतिउच्च क्षमतेपेक्षाही पुढे जाऊन काम करू शकतो. आणि त्या कामासाठी लोकेशन हे कन्सिडर न करता तुम्ही बीडमध्ये राहून सुद्धा खूप मल्टी डिस्ट्रिक्ट मध्ये सुद्धा काम करू शकता. येणाऱ्या काळात सरांचं जे ऑफिस आहे किंवा जे नेटवर्क आहे ते मल्टी स्टेट्स होईल, मल्टी नेशन होईल, या आपल्या शुभेच्छा सरांना. बायोलॉजी बोललं की मला एकच, किंवा आपले जे विद्यार्थी होते बायोलॉजीचे त्यांना माहिती आहे, बायोलॉजी बोले तो क्या है बड़ा, व्हेरी इझी, काही अवघड नाही बाळा. असं एखाद्या सब्जेक्टचा अभ्यास करताना सगळ्यात मनात आपल्या पहिले असं असतं की काय टफ आहे, काय अवघड आहे, आणि मग आपण सुरुवात करतो. असं बेंचवर बसायचं निवांत, खुर्चीवरची चेअर असेल तुमची, त्या स्टडी टेबलवर या चेअरवर एवढं निवांत बसायचं आणि एकदम राजाच्या थाटात बसायचं आणि स्वतःला डॉन समजायचं. काय समजायचं? डॉन. आणि त्यानंतर त्या सब्जेक्टचा अभ्यास सुरू करायचा. मला मला टेन्शन यायचं. सत्य घटना सांगतो, सरांनी एक्झामचा प्रश्न सांगितला, माझी स्वतःची कंडिशन सांगतो तुम्हाला. एमडीएस माझं 2024 ला फायनलची एक्झाम होती. मी दिवसभर एमडीएस करायचो आणि इव्हिनिंगला लेक्चर घ्यायचो, सर्वांना माहिती माझ्या स्टुडंटला. तर त्या एक्झामला 3 पेपर असतात. पहिल्या पेपरला असं बसलो, पेपर आला, मनात आपला प्रार्थना केली, जे काय आई वडिलांचा चेहरा आठवला, आणि पेपर हातात पडल्या पडल्या असं उलटा ठेवायचो मी, आणि एकदा सगळं आठवायचो आणि मग पेपर ओपन करायचो. तुम्ही तसं करावं असं नाही बाळा. ठीक आहे. तर तो पेपर असा ओपन केल्यानंतर म्हणजे आज बोलताना देखील मला काटे येत आहेत अंगाला. म्हणजे अक्षरशः घाम फुटला होता. म्हणजे घाबरल्यावर घाम फुटतो ही टर्मिनॉलॉजी जी आहे ती त्या दिवशी मला कळाली. आणि काहीतरी वेगळे क्वेश्चन आले होते. एवढं रीड करायचं, 2-2, 3-3 हजार पेजेसचे बुक्स असतात, आणि ती बुक रीड करायचं, आणि त्यातून किती क्वेश्चन पडतात? 3. त्याच्यामध्ये और असतं का? नाही. 3 क्वेश्चन किती मार्काला? 100. आणि 100 3 काय लिहिणार? एखादा जरी क्वेश्चन नाही आला, फेल डायरेक्ट पुढच्या वर्षी. आणि त्या वर्षी लग्न ठरलेलं होतं बाळा माझं. मग मॅडमला म्हणलं मी, जर समजा होणार तर नाही फेल, आतापर्यंत रेकॉर्ड आहे, बेंचवर बसलो तर मी पासच झालोय, पण तरी जर फेल झालं तर आपलं काही कॅन्सल होणार नाही ना. मॅडम म्हणलं टेन्शन नका घेऊ, तुम्ही जे वाचता ते एक्झामला येईल, पण एक्झामला काहीतरी भरतच आलं बाळा. त्यानंतर मी डोळे झाकले. मला हे बघ पवन, तुझ्याकडे 2 ऑप्शन आहे. एकदा सगळे हत्यारं खाली ठेव आणि फेल झाला म्हणून इकडं तिकडं भुकेल्यासारखं कॉपी करत बस, जमन ते लिही, नाही तर निघून जा. पण दुसरा ऑप्शन असा होता की असं बिंदास बसायचं. कसं? कशासारखं? डॉन सारखं. आणि असा पेपर लिहायचा मस्तपैकी कॉन्फिडन्स नाही. म्हणजे एवढा तो पेपर मी, ठीक आहे, तो पेपर मी पूर्ण कंप्लीट केला. घरी आल्यावर सांगितलं आई वडिलांना, शक्यता कमी आहे, पण ग्रेस वगैरे भेटला तर बघू. आणि रेकॉर्ड असा झाला, त्या एमडीएसचे जे 3 पेपर होते, तो जो पहिला पेपर अवघड गेला, त्या अवघड पेपर मध्ये मला सगळ्यात जास्त मार्क आले. म्हणजे जो वर्ड आपण आज यूज केला, ऍटिट्यूड, हा, तो जो ऍटिट्यूड असतो तुमचा, हा खूप मॅटर करतो बाळा. एकदम बिंदास्त अभ्यास करायचा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हा, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, छान अभ्यास करायचा. आणि याही पुढचं सांगतो, इकडे लक्ष दे. तुम्ही जर अभ्यास करून, प्रायव्हेट अभ्यास कशासाठी करतो आपण? मोस्टली नंबर कुठे लागाव? गव्हर्नमेंटला, चांगल्या कॉलेजला, बरोबर? यस ऑर नो?
येस, मोस्टली अभ्यास म्हणजे टार्गेट काय, नंबर तर सगळ्यांचाच लागणार आहे, असं ना तसं नंबर तर लागणार, याच्यामध्ये काही दुमत नाही. 11वी-12वी तुम्ही करणार, ग्रॅज्युएशन तुम्ही करणार. प्रयत्न कशाचा असतो? सर्वांचा, तुमचा, तुमच्या मित्रमैत्रिणींचा, तुमच्या पालकांचा, तुमच्या नातेवाईकांचा, सगळ्यांना अपेक्षा काय असती? गव्हर्नमेंट. तुला एक गोष्ट लक्षात घे, प्रायव्हेटला 4 लाख पर इयर कुठल्याही नॉर्मल ग्रॅज्युएशनची फीस आहे आणि गव्हर्नमेंटला ती 10-20 हजार आहे. 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन 16 लाखाचा खर्च 40,000 होतोय. हा, हे वास्तव आहे बाळा, हे तुला कोणी सांगणार नाही, हे मी पाहिलंय. याच्याही पुढचं सांगतो, हॉस्टेलला वर खर्च 10-10 हजार रुपये महिन्याला लागतात, वर्षाचे 1-1.5 लाख रुपये मिनिमम सांगितले आमच्या काळातले, आता तर ते 1.5 सांगायचे इन्फ्लेशन नुसार. ठीक आहे, तर तुम्ही जर गव्हर्नमेंटला लागला तर 2-2.5 हजार रुपये हॉस्टेलचे असतात वर्षभराचे. दुसऱ्या महिन्यात तू गाडी घेऊन फिरू शकतो बुलेट. हा, याच्यासाठी संघर्ष करायचा आहे बाळा. आई पप्पाला जास्त मार्क आणायचे म्हणून नाही करायचा, शेजाऱ्याला जास्त मार्क, शेजारी त्याच्या पोरापेक्षा मला जास्त मार्क आणायचे, ह्याच्यासाठी अभ्यास नाही करायचा. हा, आपल्या फ्युचरसाठी करायचा. एवढ्या फॅसिलिटी आहेत, गव्हर्नमेंट बसलंय, तुम्ही या आमच्याकडं, आम्ही तुम्हाला फ्री हॉस्टेल देतो, तुम्ही या आमच्याकडं, तुम्ही शिका, आम्ही स्कॉलरशिप देतो, तुम्ही शिका, आम्ही कमी फीस मध्ये अभ्यास करून घेतो. एवढे स्टाफ, गव्हर्नमेंट कॉलेजला जे लोक असतात त्यांना लाख 2-2 लाख रुपये पेमेंट असतात, ते कोण देतं? ही सर्वसामान्य जनता टॅक्स भरून ते पेमेंट देतात आणि ते तुम्हाला फ्रीमध्ये किंवा मिनिमम कॉस्ट मध्ये शिकवतात. फायदा घ्या, अभ्यास करा, खूप अभ्यास करा. आणि बायोलॉजी विषय सांगतो, आतापर्यंत बिडकरांच्या कन्सेप्ट अशा होत्या की बायोलॉजी म्हणले की रट्टाच मारावं लागतंय, त्याची होतच नाही, लाईन टू लाईन, फर्स्ट टू लास्ट वर्ड सगळं पाठच करावं लागतंय. असं आहे का रे? यस और नो? हा, असं नाहीये. बायोलॉजी तुझ्या स्वतःचं शरीर समजून घ्यायचं बाळा. आयज काय असतात, सेन्सरी ऑर्गन्स काय असतात, न्यूरॉन्स काय असतात, तुझी बॉडी कशी वर्कआउट करणार आहे, डायजेशन काय, ऍसिडिटी झाल्यावर काय करायचं, ब्लड प्रेशर वाढल्यावर काय करायचं, हे सगळं आपण शिकलो का नाही? हा, ह्या गोष्टी तुला कळायला पाहिजेत. हार्ट इज मेड अप ऑफ 4 चेंबर, 2 ॲट्रियम, 2 वेंट्रियम, बस असं नसतंय. ठीक आहे, तुला काय आलं पाहिजे की ब्लड प्रेशर वाढल्यावर शेजाऱ्यांचं, आपल्या घरात कोणाचं वाढणार नाही, शेजाऱ्या काकूंचं, काकांचं ब्लड प्रेशर वाढल्यावर तुला काय करायचंय, किंवा ब्लड प्रेशर कमी झालं तर तुला काय करायचंय, एखादं चक्कर येऊन पडलं तर सगळ्यांनी गोळा होऊन त्याची हवा बंद करायची का त्याला एअर भेटू द्यायची. हा कॉमन सेन्स ज्यावेळेस बिल्डअप होईल, साध्या भाषेत सांगायचं म्हणजे नॉलेज काय असतं, तुम्ही वर्गाच्या बाहेर आल्यानंतर तुमच्या लक्षात जे राहतं आणि सोसायटीमध्ये तुम्ही जे अप्लाय करतात ते असतं नॉलेज. ठीक आहे, मग तो विषय कुठलाही असो, तू मॅथ शिकतोय, बाहेर येऊन तुला हिशोब जमला, ते असतं नॉलेज. ओके, त्यानंतर खंडागळे सरांनी पण आपल्याला सांगितलं, वेगवेगळे उदाहरण दिले, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, यावरून सर्वांनाच लक्षात आलंय की अभ्यास कसा करायचा. आणखी एक सिरियस गोष्ट सांगतो, झाले ते 10 ते 11 महिने एकीकडे आणि येणारा 1 महिना एकीकडे, सर्वांनी लक्ष घ्या बरं. आतापर्यंत तुम्ही जे केलं नाही, काही म्हणतील सर माझा काहीच अभ्यास झाला नाही, आजपासून 100% होणार, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, पूर्ण वर्ष एकीकडं आणि 6 महिना एकीकडं, मग तो टॉपर असो नाही तर ॲव्हरेज असो. मी 10वीला ॲव्हरेज विद्यार्थी होतो, ॲव्हरेज मध्ये तरी 85-90+ असायचे रेग्युलर एक्झाम्समध्ये, आणि बोर्डच्या एक्झामचा 1 महिना एवढा अभ्यास केला, पण 10वीला 95.64% पडले, हां, विदाउट स्पोर्ट. ठीक आहे, आणि ते आज मी कधी 12 वर्षानंतर पण सांगतोय, म्हणजे 10वीचे मार्क हे तुम्ही आयुष्यभर सांगू शकता, असे काहीतरी मिळवा, एवढंच तुम्हाला सांगायचंय. आता यापुढे आयुष्यात तुमच्या ध्येय, परिश्रम, स्वप्न, वास्तव, सत्य, परिस्थिती, संघर्ष असे शब्द येत राहतील. सर्वांनी थोडंसं मॅच्युअर व्हा, थोड्याशा आपल्या घरच्यांचे चेहरे ते आपल्यासाठी काय करतात त्याची जाणीव ठेवा आणि अभ्यासाला लागा. ओके, आजच्या कार्यक्रमाला सर्वांनी वेळ दिला, सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे तर आभार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाहर सर यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं. होपफुली त्यांच्या स्पीचमधून तुम्ही बरंच काही लक्षात घेतलेलं आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट करता लाईफमध्ये. आणि प्रत्येकाने जे जे सांगितले ते मी ट्राय करा. 100% लक्षात राहण्यापासून सुरुवात आहे, ट्राय करा, ॲटलिस्ट इम्प्लिमेंट करता. आदरणीय जोशी सर, आदरणीय खंडागळे सर, सांगळे सर, बडे सर, अंजली मॅम, रोहित आणि मंगू,
या सर्वांचे आभार. पूर्ण मनश्याम टीम, पूर्ण आविष्कार टीम आणि आपलं जे जॉईंट वेंचर आहे, आपण सर्वांची जी फॅमिली आहे, ते सर्वांचे सोबतच मी आभार मानतो. आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. मी विद्यार्थी आहे खंडागळे सरांचा, मी विद्यार्थी आहे जोशी सरांचा. आणि मी म्हणजे एखादे शिक्षक खूप महान असतात असं बऱ्याच जणांना खूप स्वाभिमान असतो किंवा बऱ्याच जणी खूप सांगतात. आणि मी पण असं खूप गर्वाने सांगतो की माझे खंडागळे सर खूप महान होते मला शिकवणारे. आणि जोशी सरांकडे पण मी होतो बरेच दिवस आणि ते आहेतच महान. आणि मला माझ्या आयुष्यात खूप महान शिक्षकांचा वारसा भेटलेला आहे, ज्यांचे पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर नाव आहे. असे मोठेगावकर सरांचे पूर्ण म्हणजे मी शेवटची बॅच त्यांनी मला ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवली. असे माझे महान सर अग्रवाल सर, त्यांनी संस्कृत, त्यांच्यामुळे मला 10वीला 100 आउट ऑफ 100 आले. म्हणजे दयानंदचे सर असो किंवा MITचे सर असो, मी स्वतःला खूप नशिबान समजतो की एवढ्या महान शिक्षकांचा मी विद्यार्थी आहे. आणि येणाऱ्या काळात तुमच्यापैकी सर्व विद्यार्थी हे सुद्धा आपापल्या करिअरमध्ये बेस्ट ऑफ बेस्ट देतील, ही जी गॅरंटी आहे. फक्त बेस्ट ऑफ बेस्ट तुम्ही झाल्यानंतर फक्त एकदा भेटायला या, एवढीच माफक अपेक्षा ठेवतो आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.